बैलगाडी क्षेत्राचा एकमेव रोज येणारा फोन म्हणजे रणजित निंबाळकर. म्हणजे नाव किती मोठं असू द्या, ह्या बैलगाडी क्षेत्रात जरी आमदार असला तर त्याचा बैल नाही पाहिला तर त्याला कोणच बैल देणार नाही. तर दादांचा फोन आला, आमचं कधी भाषण होतं, तर दादांचा फोन आला की बाबा असा असा विषय ना आपल्याला गाडी पळवायची आहे. तर मला विश्वास बसता नव्हता की बाबा आपल्याला मथुर सोबत पळायची, पण माणसाने विसरलं नाही पाहिजे त्याचा इतिहास काय आहे. इतिहास खूप मोठा आहे आणि अजून काय करू शकतो त्याची त्या चमक आहे. त्यामुळे आम्हाला किती नव्हती. किरण आमचा आहे, किरण ड्रायव्हर बी एक असं एकमेव माणूस आहे कॉकटेलचा की 1 रुपयाची आशा नाही करता कॉकटेल बरं असतो. त्या दिवशी फक्त 2 महिने जर निकाल घेतला तर तो माणूस अक्षरशः मी सुरुवातीला वायदीतूनच पळालेला बैल आहे माझा. पहिल्या मैदानात आलं तेव्हा 35-50 हजार भेटलं होतं, खर्च झालं 1 लाख रुपये. काय बोलताय? मित्रांनो नमस्कार. तर आपण आलोय आज वडकी येथे. आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध गाडा मालक संदीप भैया उर्फ पिंटू शेट मोडक. आणि आपण बघतोय आज कॉकटेल शांत बसलाय, पण काल जबरदस्त कमबॅक केलाय आणि 2 महिन्यांच्या अवधीनंतर परत एकदा गुलालात आलाय. तर आपण थोडस दादांसोबत बोलूया. दादा नमस्कार. नमस्ते. आपल्याला काय अखंड महाराष्ट्र आपल्याला ओळख आहे. काय सांगताल, आता 2 महिन्यांचा अवधी घेतला आणि जबरदस्त कमबॅक केला. म्हणजे प्रत्येकाला म्हणजे चढ उतार असतो, त्या पद्धतीने आमचा उताराचा काळ होता तो आता संपलाय. आता आम्ही परत हाय त्या पहिल्या उमेदीने जिद्दीने आमचा बैल पळायला लागलाय, तर आम्ही भरपूर आनंदी आहे. तर आपण एकदा पहिल्यापासून सुरुवात करूया. तर काय सांगताल, कधीपासून तुम्ही या बैलगाडा क्षेत्रात आहे? नाही, आमच्या गावचं पिढ्यानपिढ्या आमच्या गावचं नादच आहे बैलगाडी क्षेत्रात. म्हणजे आम्ही बारीकपणापासून आम्ही बैलाची आम्हाला आवड आहे, बैलांची, असा काही विषय नाही. पण या क्षेत्रात नाव कधीपासून तुमचं उदयास आलं? म्हणजे जशी बंदी उठली बैलगाडी क्षेत्रावरनं आणि जे बैल म्हणजे बैलगाडीचा ट्रेंड चालू झाला तेव्हापासून आपण चर्चेतच आहे बैलगाडी क्षेत्रात. पण असं म्हणता येईल का की कॉकटेल आला आपल्या गोट्याला दावणीला आणि आपलं नाव अखंड महाराष्ट्रभर चर्चेत आलं? म्हणजे सगळ्यांनाच नेते किंवा मला जे ओळखतात ते माझ्यामुळे ओळखत नाही किंवा आमच्या कॉकटेलच्या पळामुळे ओळखतात, कारण की त्याचा पळ जबरदस्त आहे आणि कॉकटेल सारखा बैल पण म्हणजे सगळ्यांच्या दावणीला आला नव्हता. ते असं कलरचा सुद्धा बैल नव्हता, त्यामुळे कलरचं नाव कलर प्रमाणे किंवा आपल्या पळाप्रमाणे त्याच्यामुळे एवढी ओळख झाली, प्रचंड ओळख आणि नाव निर्माण करून दिलं कॉकटेलने. आणि सर्वत्र 10 गाड्यांच्यात पळाला तरी त्याची वैयक्तिक ओळख आहे आणि सगळ्यांना लांबून पाहिलं तरी ओळख येतो असा कॉकटेल आहे, कारण का त्याचा रंग पण तसाच आहे. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे अशी कमी बैल, कलरची कमी बैल आहेत. बरोबर, मोजकीच बैल आहेत. म्हणजे त्यात मोठा बैल म्हणलं तर कॉकटेलच असेल. कॉकटेलच आहे. काय सांगताल, आता मागचा काळ समजा संघर्षाचा होता आणि संघर्ष झाला आणि संघर्षाचं उत्तर त्याने बरोबर सगळ्यांना दिलंय. तर पायऱ्यांना तुम्ही कायम टॉपच्याच पायऱ्यांदा पळाला, आम्ही पाहिलंय, सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. पण जसा जसा कॉकटेल थोडासा पळायला कमी झाला किंवा 2 महिने थोडासा कमी पळाला, त्यानंतर आम्ही तुम्हाला नवीन चेहऱ्यातच पाहिलं. का नवीन चेहऱ्यात पाहिलं? का तुम्ही टॉपच्या चेहऱ्यात पळाला नाही परत? प्रत्येकाला आशा असते की आपला बैल टॉपचा बैल, आपण जो टॉपला पळतो त्यावर पळायची इच्छा असते आणि नवीन चेहरे उदयास त्यात जे पळणारे बैल त्यांच्यावर जातात. आणि ज्याचं एकदा आपण जरी काय याच्या मग आपण कधी कमी पळणाऱ्या बैलाला आपण सुद्धा बैल नव्हता दिलेला, त्याच्यामुळे की मोठे बैल मोठ्याच पैरात पडतात. जे बैल कमी येईल त्याला कोणच बैल देत नाही. म्हणजे जरी आपण एखाद्या बैलाला 3-4 वेळा जरी बैल दिला तरी ते बैल म्हणजे परत आपल्याला बैल देत नाही, कमी पळायला लागला देत नाही. म्हणजे असं आहे का, तुम्ही पण त्यांना बैल दिलेला नसणार साहजिकच आहे जेव्हा आपला टॉपला पळतो तेव्हा? हा, म्हणजे कुणाला वाटत नाही की कमी 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 पळणाऱ्या बैलच होत पळाव. त्याच्यामुळे एवढी अडचण निर्माण होती की पण माणसाने विसरलं नाही पाहिजे त्याचा इतिहास काय आहे. इतिहास खूप मोठा आहे आणि अजून काय करू शकतो त्याची त्यात धमक आहे. त्यामुळे आम्हाला याची भीती नव्हती. फक्त आमची एक वाईट काळ जायची आम्ही वाट पाहत होतो. आता काळ गेलेला आहे, आपला काळ गेलेला आहे, साहजिकच सगळ्यांना दिसतोय काळ गेलेला आहे पुढं. आणि त्याचं उत्तर पण कॉकटेलने चांगल्या पद्धतीने दिलंय आणि 2य क्रमांकाचा मानकरी झालाय. तिथं कसं नियोजन झालेलं? तिथं म्हणजे ते पाखऱ्यावर पळायचं एक मैदान आधीच पळायचं होतं आम्हाला, पण ते मैदान कॅन्सल झाल्यामुळे ते यांचं होतं ते सांगलीसाठीचं मैदान होतं, कॅन्सल झालं, पावसाने कॅन्सल झाल्यामुळे आम्ही तिथं नाही पळालो. तर योगायोगाने आम्हाला काल पळण्याची संधी मिळाली आमची एकत्र पळण्याची. गाडी आपली चांगली पळाली, गाडी सुंदर पळाली आणि कॉकटेलमुळे पाखऱ्याचं नाव पण चर्चेत आलं. हा, म्हणजे सुंदरमुळे पाखऱ्याचं नाव, पाखऱ्या पण बैल असा आहे की म्हणजे तो पण असा म्हणजे की पळतो छान, पण काय होतंय की टॉप मध्ये म्हणतो ना, टॉपवाली कोण कमीला पायऱ्या देत नाही. त्याच्यामुळे तो त्या पद्धतीने तो थोडासा अंधारात होता. आता टॉप मध्ये पळणार कायम पाखऱ्या पण.
शेट असं म्हणता येईल का की नंदी पळाला तर नाव आहे, तुमच्या नाव पैर नाही भेटणार, जर नंदी पळाला तरच पैर मिळतील? तर नाव किती मोठं असू द्या, की ह्या बैलगाडी क्षेत्रात जरी आमदार असला तर त्याचा बैल नाही पाहिला तर त्याला कोणाच बैल देणार नाही. काय सांगता, असं होतंय? 100% होतंय. 100% होतंय. जर तुमच्यासारख्या माणसांना जर पैऱ्याला अडचणी येत असेल तर सर्वसामान्य शेतकरी, गरीब माणसं जे बैलगाडा क्षेत्रात उतरले त्यांना काय? त्यांची तर एवढी बिकट अवस्था आहे की काही काही लोक म्हणजे बैल पळवणं थांबवले, कोणी काय होतं नाही, म्हणजे पैर नाही झाले, लय अवघड परिस्थिती आहे. म्हणजे समजा ते हलक्या पैऱ्यात त्यांचे जुळून पळतात, त्यामुळे काय होतं अडचणी भरपूर आहेत. म्हणजे की बैलगाडी क्षेत्रात एवढ्या अडचणी की ते नाही सांगू शकत. पण हलक्या पैऱ्यात पळून तर तुम्ही जर अड्ड्यावर जाताय तर तुम्हाला सांगायची गरज नाही, 5-6 हजार किंवा 10 हजार एक खर्च होतोच. कंपल्सरी होतोच. मग त्यांना काय फायदा मिळतो त्यात? एक म्हणतात ना, परंपरा जपण्यासाठी काही लोक प्रयत्न करतात, ते परंपरेसाठी लोक खर्च करतात. पण आता परंपरा सोडून पैशांचा धंदा झालाय का हा? म्हणजे काही खेळाडू आहेत असे की परंपरा जपण्यासाठी म्हणजे कंटिन्यू खेळतात. आपले जवळचे सासवडचेच राहुल जगतापे, त्यांनी कमीत कमी 50 वेळा मार खाल्ला होता त्यांच्या बैलाने, पण त्यांच्या बैलाने परत 1 का 2 नंबर मध्ये बैल पळाला. तर त्यांचं मी अशी लोक आहेत की जे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात हार झाली तरी परंपरा जपण्यासाठी खेळतात. बैलगाडी क्षेत्रात टिकून त्यांचं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण परंपरेसाठी खेळणारे लोक कमी आहेत. आणि सध्या पैशांचा बाजार जास्त झाला असं बाजार म्हणण्यात काय जास्त वावगं ठरणार नाही. 100%. कारण का नंदींच्या किमती पण एवढ्या गेल्यात की एखाद्या गरीबाचं कामच नाही घेण्याचं. म्हणजे नंदी कसं आहे, आजकाल आदतला जरी राहिला बैल तरी त्याची किंमत 5 लाख होते. म्हणजे शेतकऱ्यांचे चांगले दिवस आलेत, पण जो बैलगाडा मालक आहे त्याचं म्हणजे अवघड परिस्थिती आहे. अवघड परिस्थिती. पण तरी पण जर नंदीला किंमत लागली तर असं आपण शाश्वत धरू शकत नाही ना की तो कंटिन्यू पळेलच. असे थोडेच नंदी आहेत की त्यांना एवढी मोठी रक्कम दिली आहे आणि ती कंटिन्यू त्याच वेगाने पळाल्यात आणि त्याच नंबर मध्ये गुलाल घेऊन पळाल्यात. नाही तसं आपल्याला कधीच म्हणजे कॉकटेलनी कमीपणा नाही जाणून दिला. हे 2 महिने सोडले तर बाकीमागचा काळ बघा, म्हणजे कितीतरी बैल 4 मैदान पळाली, 4 मैदान पळाले नाही. कॉकटेल असं एकमेव बैल असेल की मागच्या 2 वर्षात म्हणजे महाराष्ट्रात सर्वात जास्त गुलाल याच्या नावावरती आहे. ते सगळं महाराष्ट्राला माहिती आहे आणि सगळं टॉपच्या पायऱ्यात पण पळालेलं आहे. 2 महिने सोडले ना काळ, तर म्हणजे संपूर्ण काळ त्यांनी 2-2.5 वर्ष एवढा गाजवलाय की म्हणजे महाराष्ट्रात जेवढी मैदान झाली वर आपली सातारा, सांगली, कराड त्या भागात मैदान झाली, किंवा म्हणजे इकडं पूर्ण पुणे भागात म्हणजे सगळ्यात जास्त गुलाल एका ज्या नाव असेल तर कॉकटेलच्या नावावरती. साहजिकच ते सगळ्यांना माहिती पण आहे. पण काय सांगताल की जर आपलं 2 महिने बैल जर पळत नसेल तर तुम्हाला पण पैऱ्याला अडचणी आल्या, तसं अजून मोठमोठे नंदी पण असतील, त्यांना पण ह्याच अडचणी येत असतील का? 100% अडचणी. म्हणजे एक वेळेस सांगतो काय, म्हणजे पैरण झालं की माणसाचं असं मन होतं की बाबा आपण म्हणजे काय करायचं काय नाही, बुद्धी चालायची बंद होते. बैलगाडी क्षेत्र असं की म्हणजे माणसं म्हणतात ना, एकदम माणूस जे होतं किंवा बाकीचं काही टेन्शन नाही, पण आपला बैल पळत नाही किंवा पैरे देत नाही. आपण ज्या लोकांना पैरे दिले त्यांनी दिले नाही. 1-2 बैलगाडी मालक सोडले तर आपले भरपूर जण टाळले. एक मला वाटतं अडचणीच्या काळात आपल्याला एकदा एक बैल यांनी दिला होता, आनंद तारेकरांचा वादळ. मला वाटतं वादळ आणि सुंदर जोडी पळते. त्यांनी पण आपले शब्द, आपला बैल कमी पळत असतात त्यांनी एकदा बैल दिलता. आणि एक शिरसवडीची रायफल, आपला बैल कमी असतात त्यांनी एकदा बैल दिलता. त्यांचं एक म्हणजे आभार मानतो की बाबा आपला बैल कमी असतात त्यांनी आपल्याला सहकार्य केलं. असं दुसरा कोणताच नंदी नाही की बा आपण ज्यांना किती बैल दिला त्या समोर कधी नाही म्हणलं की आमचा बैल किंवा एक मैदान देतो तुम्हाला नका काळजी करू, असं कोणच बोललं नाही. काहींना 10 फोन केले, काहींनी फोन कट केले, माझ्यासारख्या माणसाचे फोन कट केले. तर गरिबांचा काय विषय आहे. वादळ बद्दल काय सांगताल? कारण का जो कॉकटेल आणि वादळ पळाला तो 100% गुलाल भेटतोयच. म्हणजे वादळचा पण थोडासा प्रॉब्लेम चालला होता मध्ये, त्यावेळेस आम्ही सहकार्य केलं आणि आपल्या अडचणीत त्यांनी सहकार्य केलं. वादळचं म्हणजे आमची गाडी जास्त पळते, गाडीला खालून स्पीड जास्त लागते. कमी अंतर असेल तर आमची गाडी 100% राहते, गुलाल घेते आमची गाडी, गुलाल घेते. एक प्रश्न आहे, आता तुम्ही जर कॉकटेलला दुसऱ्यासोबत नवीन चेहऱ्यासोबत पळवायला गेला तर तुम्ही वायदी घेता का? तुम्ही आता क्षेत्रात तुम्ही वायदी देऊन पळालाय असं कधी काय? नाही, मी सुरुवातीला वायदी देऊनच पळालेला बैल आहे माझा. म्हणजे पहिल्या मैदानात आलं तेव्हा मी बक्षीस 50,000 भेटलं होतं, खर्च झाला 1 लाख रुपये. काय बोलताय, एवढी वायदी दिली होती? वायदी तुम्ही सांगतो काय, तर मैदान लांब होतं, वायदी आणि बाकीचा खर्च मिळून जेवढे पैसे गेले 90,000 आसपास पैसे गेले एवढे. त्यानंतर असं आहे का तुम्ही क्षेत्रात वायदी घेताय म्हणून? वायदी आम्हाला एकदाच फक्त भाडे खर्च दिला होता. देवी खिंडीचा भाऊ आहे त्यांनी आपल्याला एकदा भाडे खर्च दिला होता. त्याच्या व्यतिरिक्त एकाही बैलाची आपण कधी वायदी घेतली नाही, ना बक्षीस पैसे कमी केले, ना सगळ्यांना समानच पळवलं आपण.
असं कधी कुणाकडे 1 रुपया असा घेतला ना. तो एकमेव बैल सोडला ना की त्यांच्या इकडे जायचं होतं, तेव्हा आमच्या मुलांनी नियोजन करून त्यांनी पैसे दिले. अजून आज काय आपण बैलाच्या नावाखाली 1 रुपया संपूर्ण महाराष्ट्रातनं कुठं घेतला नाही. कुठं बी पळायला जाऊ द्या, 1 रुपया कुणा गाडी खर्च पण नाही घेतलेला. तुम्ही काय सांगता क्षेत्रात वायदी जास्त प्रमाणात घ्यावी का गरीबाकडून फक्त बैल नाही का येण्या जाण्याचं भाडं घ्यावं? नाही, कसं प्रत्येकाला खर्च असतोच आणि बैलगाडी क्षेत्रावर काही संसार चालू शकत नाही. संसार कुणाचे चालतात सगळ्यांना माहिती आहे. समजा ड्रायव्हर, सुट्टी मेकर असेल, समालोचक असेल, बैल धरण्यास पकड ह्यांचे, पण मालकाचा संसार घ्यायचा चालत नाही. तर प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की एका मालकाला खर्च जास्त आहे, की एक वेळेस गाडी राहिली बक्षीस 2 रुपये जास्त घ्या आणि कमीत कमी डिझेलचा खर्च घ्या, एवढ्यापर्यंत घ्या. नाही तर वायदे आजकाल फॅड निघाले, मी याच्याकडून 50 मला 50 देतोय, तो 40 देतोय, असलं काय थांबवलं पाहिजे. म्हणजे 40 देतोय तो पुढला 50 देतोय, तर लगेच पायरा पण कॅन्सल होतोय. ही बैलगाडा क्षेत्राला लागलेली किड आहे थोडक्यात. 100% म्हणजे कीड पण नाही म्हणता यायची, कारण की माझा बैल जर पळायला लागला, माझा बैल जर पळतोय थोडासा, तर मला मोठा बैल पाहिजे, मी पैसे देतोय. ही म्हणजे काय होतंय, 10 जण करतात पण बघा 100 जणांना लागतंय, ही परिस्थिती आहे. सुनील मोरे त्या दिवशी मुलाखतीत म्हणले की करोडपती 5-6 जण झाले, पण रोडपती भरपूर झाले या क्षेत्रात आल्यापासून. मग सांगतो काय की बैलगाडी मालक हा काय पैसे कमवायसाठी येत नाही, पण त्याचे पैसे किती प्रमाणात गेले पाहिजेत की नाही. बैलावरती तो व्यवसाय तो नाद होऊ शकत नाही. बाकी व्यवसायाचे पैसे माणूस टाकून तो नाद करतोय, पण व्यवसायाचे पैसे किती तिकडे टाकायचे जे त्याच्या अवलंबून आहे. पण व्यवसायाचे पैसे फक्त जे शेठ लोक आहेत, ते मोठमोठे उद्योजक आहेत, तेच टाकू शकतात. गरीब शेतकऱ्यांनी काय करायचं? म्हणजे गरीबाचा खेळच नाही राहिलेला. सांगतो काय की बाबा वायदी हा विषय खूप गंभीर झालेला आहे. आणि काही ठिकाणी तर अशी तर लोकांनी व्याजाने पैसे काढून वायदी दिलेली आणि त्याची बैल गुलालात नाही राहिलेली, अशी बिकट परिस्थिती आहे. आणि आता काय क्षेत्रात जवळपास तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ड्रायव्हर म्हणा, सुट्टी मेकर ड्रायव्हर पण कमावतात, आणि थोडक्यात राहिलं तर जे व्यावसायिक येतात ते बैलगाडा मालकापेक्षा जास्त ते कमवून जातात. नाही, बरोबर आहे. म्हणजे समजा जरी कोण अड्डे वगैरे कोण खाणार पिणार, आणि ड्रायव्हरांचं म्हणलं तर ते स्वतः जीवाची बाजी लावून ते ड्रायव्हिंग करीत असतात, स्वतःच्या जीवाची पर्वा न करतात, तर त्यांना 2 रुपये गेले पाहिजे. सुट्टीवाला पण बैल एवढा चपळाईने धरत असतो की तो म्हणजे त्याच्या मागे पण एक कुटुंब आहे, तर कुटुंबाचा विचार न करता ते एका बैलगाडी मालकासाठी जेवढी धावपळ करत असतो, ड्रायव्हर म्हणा, सुट्टी मेकर म्हणा, त्यांच्यासाठी तर 2 रुपये गेलेच पाहिजे, त्यांच्या हक्काचे पैसे गेलेच पाहिजे त्यांना. आणि जो बैल रेषेनंतर पुढे पळून जातो तेव्हा जे बैल धरतात त्यांना पण थोडा पैसा गेला पाहिजे का? 100% जो तो कसं असतं, फक्त ते पुकरत नाही, ज्याला त्याला 2 रुपये प्रत्येक जण देत असतो, कारण की त्याला माहिती आपल्या बैलाची काळजी, कारण पुढं काय असते, कुठं ताल असते, दगडी असतात, कुठं काय असतात, जो पुढे धरणारे असतात, तो 100% हे करतोच आपण त्यांना. प्रत्येक जो बैलांना मागे येत असेल किंवा मैदानात येत असेल त्याला थोडीफार अपेक्षा असेलच. नाही, अशी पण काही लोक आहेत की बैलप्रेमी निस्वार्थी येणारे आहेत, की आमच्या असतात 2-3 जण, ते निस्वार्थीच आहे. म्हणजे काय, त्यांचं बैलावरती पूर्ण प्रेम आहे, असं नाही की रुपयाची आशा नाही करत. किरण आमचा आहे, किरण ड्रायव्हर बिंग, ते एक महत्त्वाचं एक असं एकमेव माणूस आहे कॉकटेलचा की 1 रुपयाची आशा न करता कॉकटेल बरं असतो. किती जर मार खाऊ द्या, काय होत्या, बैलाला सोडून आजपर्यंत गेला नाही. त्या दिवशी फक्त 2 महिने जर निकाल घेतला तर तो माणूस अक्षरशः रडला. हा पाहिला आम्ही ते. म्हणजे की बैलाविषयी प्रेम करणारे बिल्ले लोक आहेत. म्हणजे आपल्या नंदी आपण प्रेम करतो आणि आपले नंदी दुसरे कोणतरी एवढं प्रेम करतंय. आमच्या कुटुंबाशी व्यतिरिक्त एकमेव प्रेम करणारा माणूस म्हणलं तर किरण ड्रायव्हर. ह्याच्यापेक्षा भाग्य काय? ह्याच्यापेक्षा भाग्य दुसरं काय नाही. म्हणजे हा पण बैल असेल ना, हा मला म्हणजे ज्या दिवशी बैल राहिला असेल ना आपला, तर कमीत कमी 1 ते 1.5 तास फोनच येत होते आपले चाहत्यांच्यावर, बैल राहिला, अभिनंदन. म्हणजे इतकं बरं वाटलं की चला आपल्या मागे कोणतरी आपल्या मागे आहे, आपल्या बैला मागे अपेक्षा करायला मंडळी भरपूर आहे. कारण का 2 महिने जेव्हा पळत नव्हतं तेव्हा पण मन दुखतच असेल, कारण का जो कंटिन्यू गुलालातला आहे तो आपला असा शांत आहे. प्रत्येकाला वाटतं की ज्याचं आवडतं बैल गुलालात राहावा, कारण की आमच्या गावात शौकीन भरपूर आहे. आमच्या गावात जवळजवळ 70 ते 80% युवा पिढी शौकीनच आहे. वडकीचं नाव मोठं आहे, नाव मोठं आहे, आणि वडकीत परंपरा मोठी आहे. त्याच्यामुळे की प्रत्येक समजा वडकीचा बैल कुठं पळतोय गावात प्रत्येक जण बघत असतो. आमच्या गावात 4-5 बैलगाडी मालक मोठे आहेत, म्हणजे ते प्रत्येक जण जर त्यांचा बैल पळायला जर मी पाहत असतो, माझा बैल जर ती पाहत असतो, प्रत्येकाला वाटतं की आपल्या गावाचं नाव कुठंतरी मोठं व्हावं आणि आपल्या गावातला बैल पळावा, त्या अपेक्षाने राहतात सगळे. आणि आपला कॉकटेल त्या दिवशी वनश्री केसरीला 2 नंबरचा मानकरी झाला, त्यावेळेस काय भावना होत्या तुमच्या? तुम्ही तर मैदानात नव्हता त्या दिवशी. त्या दिवशी आमचं लग्न होतं, त्याच्यामुळे मी काही मैदानात नाही गेलो, आणि अंतर लांब असल्यामुळे मैदानात नाही जमलं. पण त्या दिवशी मिस केलं, कारण की मी प्रत्येक मैदानात सेमी पास झालो, कंटिन्यू जातो, सेमी पास झाल्यावर जात नसायचो. आणि मग मी 2-4 अड्ड्यावर गेलो पण नव्हतो. मी नाशिक सोडलं तर बाकी अड्ड्यावर गेलोच नव्हतो.
शेट काय सांगता ना, बैलगाड्या क्षेत्रातला एक तारा हरपला, तुमचे जीवलग मित्र निंबाळकर सर. तुम्हाला आठवण येतात का, किंवा काय किस्से आहेत त्यांच्या आठवणीतले किस्से? आठवण म्हणजे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे आम्ही पण नव्याने होतो, ते नव्याने होते. तर बैलगाडी क्षेत्रातला एकमेव रोज येणारा फोन म्हणजे रणजित सर निंबाळकर. म्हणजे त्यांचा रोज म्हणजे सकाळी नाही तर संध्याकाळी एकतरी फोन येणार, काय चाललंय शेट, काय चाललंय, बैल पळू नाही पळू काय, पण रोज एक फोन यायचा की तो माणूस म्हणजे बैलगाडी क्षेत्रात एक कलाटणी देणारा माणूस होता. आणि त्यांच्या जाण्याने कुठेतरी बैलगाडा क्षेत्र थोडं हळूहळू व्यक्त करते, किंवा हा नाही, प्रत्येकाचा जवळचा व्यक्ती गेलो, प्रत्येक हळू व्यक्ती. रणजित सर प्रत्येक माणसाच्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रातल्या प्रत्येक जणांसाठी त्यांचं चांगलं वातावरण होतं. प्रत्येकाचे पहिरे ते मैदानाच्या आधी सगळ्याकडनं काढून घ्यायचे, सगळे एकदम परफेक्ट पहिरे सांगायचे. म्हणजे पहिरा कोण कोणाला सांगायचं त्यांना काय सांगायचं, एक जवळची व्यक्ती म्हणून सांगायचं. त्यामुळे प्रत्येका जवळचा माणूस गेला, जवळचा माणूस गेला. त्यांचं सुंदर सर्जा आता अभिजित भैया पवार यांच्या घरी गेला. काय वाटतंय, कसा पळतो? नाही, ते पण व्यक्तिमत्व चांगलं आहे, कारण की चांगल्या घरी बैल गेला आणि बैल चांगला पळतोय, म्हणजे एकदम व्यवस्थित आहे. आता तुमचे आणि राहुलभाई पाटील यांचे भरपूर चर्चा असते मैदानात, कारण का ते जेव्हा येतात तेव्हा तेव्हा तुमच्या सोबतच असतात. आणि कॉकटेल सोबत भरपूर वेळा मथुर पळाला. भरपूर जणांची इच्छा असते की मथुर सोबत पळावं, पण आज कॉकटेल असा एक नंदी आहे जो की कोणताच असा नंदी नाही की त्याच्या गळ्यात पळालाय, सगळ्यांच्या गळ्यात पळालाय. नाही, बरोबर आहे. म्हणजे कसं आहे की आपण बैलगाडी क्षेत्रात मथुरचं नाव फक्त ऐकून होतो की मथुर हा बैल लय पळतो, मुंबईचा बैल आहे, मुंबईचा किंग आहे, असं नाही का, म्हणजे फक्त बिनजोडचा बादशाह ऐकून होतो. ज्यावेळेस आपण बैलगाडी क्षेत्रात गेलो तर त्यावेळेस प्रत्येकाची इच्छा असते मथुरवर पळावं, किंवा जो आपण ज्या जी बैल पाहून आलोय, समजा मागडीचा सुंदर असेल, मथुर असेल किंवा भारत असेल, अशी 4-5 बैल पाहून आपण या बैलगाडी क्षेत्रात आलोय, तर त्या बैलांसोबत पळायला पाहिजे. किंवा आणि जी अपेक्षा आपली लवकर पूर्ण होते, म्हणजे कुणाला खरं न वाटणारी गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस कॉकटेल आपल्याकडे आला आणि कॉकटेलचं 3रंच मैदान होतं अजितदादा केसरीचं, तर त्यावेळेस आमचा पहिरा झाला होता. तो पण मी वाय देऊन केला होता, पहिरा झालेला होता, वाय देऊन पहिरा चांगलाच केला होता. पण त्यावेळेस दादांचा फोन आला, आमचं कधीच भाषण नव्हतं, तर दादांचा फोन आला की बाबा असा असा विषय ना, आपल्याला गाडी पळवायची आहे. तर मला विश्वास बसला नव्हता की बाबा आपल्याला मथुर सोबत पळायचंय. म्हणजे भरपूर जणांची इच्छा, भरपूर जणांची इच्छा, आणि त्या बैल तर आपला आदतच होता. म्हणजे असं विश्वासने त्यावेळेस फोन आलेला आपल्याला, आणि त्यावेळेस आम्ही योगाने पळालो. आणि त्यावेळेस आम्ही एकदम टॉपची गाडी, म्हणजे टॉपच्या नंदीला मात देऊन आम्ही एकदम गुलालात राहिलो. त्यामुळे एवढा आनंद झाला की तो आनंद आणि तो क्षण म्हणजे कॉकटेलला कलाटणी देणारा क्षण असेल तर अजितदादा पर्वत, ते अजितदादा केसरीचं. आणि मथुर पण जवळपास घरचाच नंदी असल्यावर तुम्हाला इथं पण गोट्या उतारतो किंवा भरपूर ठिकाणी. नाही म्हणजे कसं होतं, माणसाचे संबंध जुळले तर ते म्हणजे जुळले, तर मन जुळले की सगळं जुळलं. तसं राहुलभाईचे आमचे मन जुळले, सगळं जुळलेले. त्याच्यामुळे ते काय आपला शब्द कधी मोडत नाही, आपण त्यांचा शब्द कधी मोडत नाही. म्हणजे एकाबद्दल प्रेम भावना मोठी आमच्याकडे, मोठी. बैलगाडी क्षेत्र सोडून पण चांगलं नातं तुमचं? बैलगाडी क्षेत्र सोडून पण चांगलं आमचं एकदम नातं आहे. आणि त्या दिवशी आम्ही नाशिकला होतो सोबत, कॉकटेलचा बर्थडे होता त्या दिवशी, मोठं सेलिब्रेशन केलं त्यांनी, स्वतः येऊन थांबून सेलिब्रेशन केलं. म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे. बैलगाडी क्षेत्रात राहुलभाई म्हणजे आज प्रत्येक म्हणजे युवकांचा आयडॉलच आहे. आणि कारण का त्यांचा बिनजोडचा बादशाह मथुर पण त्याच वेगाने पळतो, अजून तेच दरार आहे, तोच नाव आहे त्याचं पण. म्हणजे मथुर काय हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे आता काय आपण जास्त सांगायची गरज नाही. मथुर विषयी बोलत तेवढं कमीच आहे, कारण एवढ्या मोठ्या आजारातून उठून वडकीच्या हिंद केसरी मैदानात 1 नंबर करणं सोपं नव्हतं. त्यावेळेस त्यांनी 1 नंबर केला. तिथं हिंद केसरीचं मैदान होतं, तिथं पण तुम्ही भरपूर सहकार्य केलं त्यांना. म्हणजे तेच त्यांचा पडत्या काळात त्यांना सहकार्य नव्हतं केलं, पण एक मित्र म्हणून आपलं कर्तव्य असतं एका मित्रासाठी कुठंतरी उभं राहायचं. त्यावेळेस आम्हाला संधी मिळाली उभं राहायची कुठंतरी, आणि त्या संधीचं सोनं मथुरनी करून दाखवलं. आणि कुठंतरी आमचं बी घरचं मैदान, गावचं मैदान, इज्जत. म्हणजे काय, जे बैल कॉकटेल न राहता ती इज्जत भेटली, ती मथुरवरून इज्जत भेटली, आणि त्याने नाव पण झालं. नाव सांगायचं कारण कारण नाव आहे. तरी पण दादा एक प्रश्न विचारतो, कॉकटेल सगळ्यांच्या गळ्यात पळालाय, पण आता कोणची अशा अधुरी इच्छा राहिली की याच्यासोबत पळायला पाहिजे होता किंवा पळावा? अधुरी इच्छा तसं काय नाही, तसं म्हणलं तर भारत बरं इच्छा होती पळायची, पण काय आमचं योग नाही आला. बाकी सगळ्या नंदीवर पळून बसलेलो आपण, असा काही विषय नाही की त्याच्याबरोबर पळायचे त्याच्याबरोबर पळायचे. कारण की सुंदर बरं पळाले, कारण की सांगितलं ज्या नंदीला आयडॉल म्हणून आपण या क्षेत्रात आलो की बाबा भारत असेल सुंदर, भारत सुंदरची गाडीत पळायची चांगली,
मुंबईला महबूब मथुरची गाडी चांगली पळाली. चांगली म्हणजे ते 2-4 रणजीत पळायची इच्छा होती आपली. एक भारतची इच्छा राहिली फक्त तेवढीच आपली. आता एकनिष्ठ ड्रायव्हर म्हणून सनी ड्रायव्हर यांना ओळखलं जातं, कारण का वडकीतल्या सर्वत्र गाड्यावर ते बसतात. त्यांच्याबद्दल 2 शब्द. तो म्हणजे एकदम जिद्दीचा आणि जिद्दीचा ड्रायव्हर आहे तो. म्हणजे आपल्या गाडीवरती म्हणजे कधीच म्हणजे असं की म्हणजे हार झाली तरी स्वतः म्हणजे सांगतो काय प्रॉब्लेम होतोय काय नाही, काय हार झाली, म्हणजे एकदम व्यवस्थित ड्रायव्हर आहे. काय सांगताल त्यांच्या जीवनात पण मध्ये मध्ये भरपूर किस्से झाले. हा म्हणजे कसं होतं, जर माणसाचं नाव होतं त्यावेळेस म्हणजे कॉकटेलच्या गाडीवर असताना एक दोनदा किस्से झालते काय हा, शेप हा, हा. चावले हा, नसतं, शेप चावलं तरी चावले. बोलले व्हिडिओ कोणचं राहून दाखवायचं, असंच झाले तसंच झाले. मग ज्या वेळेस माणसाचं नाव प्रसिद्ध जातं त्यावेळेस कुठेतरी विरोधक तयार होतात, विरोधक असे कार्यक्रम करतात. आणि ते त्यांच्या बाबतीत घडलं पण. 100% घडलं नाही का. म्हणजे कारण आमच्या गाडीवरती अशी परिस्थिती आहे की आम्ही आणि निंबाळकर सरजाच पळालो होतो. आत्ताच ते इकडं मैदान झालं खाली, आम्ही 1 नंबर केला होता कुर्डवाडीला. कोरडवाडीचं मैदान बारामती. त्यावेळेस पण शिपूट नुसतं हातात धरलं आणि चावलं नसतं तरी दाखवले व्हिडिओ, अजून तरीच व्हिडिओ दाखवले की असं एकदा संघटनेने निर्णय दिल्यामुळे आम्ही काय परत बसवलं नाही. आम्ही जास्त ऑप्शन नाही घेतला, कारण संघटनेचा आदर सर्वांनी केला पाहिजे. आपण नाही केला बाकीचे पण आदर नाही करणार. आता काय सांगतात की संघटना थोडीशी थांबले, पण जे ज्यांना पुढे जायचे बैलगाडी क्षेत्रात ते लोक संघटनेला धरूनच चालतात. आज जर संघटना थांबली असतात तर प्रत्येक रोज संघटनेप्रमाणेच करतात. संघटनेचे जे नियम घालून दिलेत त्या नियमाप्रमाणेच वागतात. चुकून म्हणजे 10 मधून एखादं मैदान हे होत चुकीचं होते काही ठिकाणी, नाहीतर 9 ठिकाणी तर एकदम व्यवस्थित मैदान संघटनेप्रमाणे चाललेलं आहे. पण जर संघटना नसेल तर जो गरीब शेतकरी आहे, जो या क्षेत्रात नव्याने उदयास येतोय, त्यांना त्रास होतोय का थोडासा? संघटनेमुळे आजपर्यंत म्हणजे बैलगाडी क्षेत्र एवढ्या टॉप लेवलला गेलेलं आहे. संघटना नसेल तर बैलगाडी क्षेत्र चालू नसतं झालं. आणि संघटनेमुळेच की गरिबांना की हक्काचा न्याय मागू शकतात तिथं. म्हणजे शेवळाबा असतील, विलास पैलवान असतील, अशा लोकांकडे न्याय मागाय लोक हक्काने जातात की चला आपली संघटना आपली माणसं आहेत, त्यामध्ये न्याय त्यांना 100% भेटतो. पण आता कुठेतरी संघटना थांबली आणि भरपूर असे किस्से झाले की थोडासा नाही का थोडासा फरक पडतोय निकालात, किंवा काय म्हणा किंवा फाटीवर सुट्टी मेकरचा पाय पुढे वगैरे, त्यावेळेस फोन झाला संघटनेला तर संघटना थोडी थांबलेली आहे असं कळते. काय होतं, एका वेळेस तुम्ही एका दिवसात 4-4 मैदान होतात आणि 4 मैदानामध्ये एका मैदान 2-4 प्रॉब्लेम की कमीत कमी त्या दिवशी मैदान असेल तर अध्यक्षांना पहिलं असेल किंवा असेल त्यांना कमी 100 फोन जातात. त्या माणसांना ते बाकी सोडून तेच काम करायला लागतं. त्यामुळे थोडंसं गुड होतंय. आणि काय होतं, प्रत्येक वेळेस आज चुकच येईल असं नाही, थोडंसं 19 झालं तर ऍडजस्टमेंट केली पाहिजे प्रत्येकाने, असं महत्वाचं आहे. कारण की मैदान रोज आहेत, माणूस आहे, चूक तर होणारच. आणि काय होतंय, ठीक आहे हिंद केसरी मैदान किंवा बाकीच्या मैदानात चूक होतच नाही, पण यात्रेची मैदान आल्यावर थोडीफार चूक होते, थोडंसं ऍडजस्टमेंट केलं पाहिजे. आणि काय सांगताल आता की तुम्ही प्रसिद्ध गाडा मालक आहे किंवा तुम्ही सगळ्यांचे निर्णय तुम्ही पण असतात त्या निर्णयात, तर काय आता या क्षेत्राला कोणता निर्णय घ्यावा की बैलगाडा क्षेत्राला परत दुसरा नाही का उदय असेल, किंवा कोणते बदल करावे? बदल म्हणजे काय ना, आता पट्टीचा निर्णय चांगला आहे, निकाल रेषेवरती पण आता एकदम व्यवस्थित निर्णय आहे. लॉबीचा निर्णय चांगला आहे. आता सुनील मोरेने जो बदल काढलाय म्हणजे किंवा एक चिठ्ठी एकाच नावावर, स्वतः बैल मालका नावाची चिठ्ठी त्यांनी त्याच्याच नावावर पळावं, हा जर नियम सर्वच मैदानात लागू केला तर 100% गरिबांचे बैल पण गुलाबात कायम राहतील. कारण की ह्या निर्णयामुळं की समजा जे गटाला फोडून पळतात, सीमेला आली एकत्र ठीक नाही, तर मग गटाला एकत्र लागले तर मग पुढे पळू शकत नाही, असं पण विषय होऊ शकतो ना. कारण की एकच चान्स भेटतो की सुटायला सीमीचा, गटाला बी चान्स एकत्र मोठ्या गाड्या लागल्या तर अडचण येणार नाही. आणि काय सांगताल आता एक मुंबईत हेल्मेट सक्ती आहे ड्रायव्हरांना, कारण का मृत्यूच्या दारातून पैसे आणतात तो ड्रायव्हर आहे, तर आपल्या इकडे पण लवकरच आपल्याला ते पाहायला भेटेल का? नाही, ते आता संघटना ज्यावेळेस कार्यरत होईल त्यावेळेस त्यांचे मुद्दे असतील काय ते होतील, पण ते झालं पाहिजे. कारण की बैलगाडी क्षेत्रात म्हणजे ड्रायव्हर विना काय नाही. आणि ड्रायव्हर प्रत्येक म्हणजे छोटा ड्रायव्हर असो किंवा मोठा असो, जीव धोक्यात घालून गाडी आणत असतो. दुखापत झाली तर कोण म्हणजे जास्त मदत करत नाही. आणि प्रत्येक ड्रायव्हर ज्याचा फिक्स ड्रायव्हर आहे त्याने आपल्या मालकाकडे इन्शुरन्स काढून घेतलाच पाहिजे, किंवा फॅमिलीने स्वतःच हेल्थ इन्शुरन्स काढून घेतला पाहिजे. आणि हेल्मेट सक्ती कंपल्सरी केलीच पाहिजे. आता काय सांगताल, जेव्हा विजय आपल्या सोबत असतो आणि जेव्हा आपला नंदी कुठेतरी कमी पळतो तेव्हा भरपूर ट्रोल करतात, भरपूर आपल्याला कमेंट येतात, त्यांना काय उत्तर देतात? कमेंट काय होतं, ज्याचं कमी पळतो म्हणजे ज्याच बैल कमी पळतो कमेंट येणार. कारण नेटकरी असतात, चाहते असतात, म्हणजे ते काही चाहते आपले असतात, समोरच्या बैल दुसऱ्या बैलाचे पण चाहते असतात, असा काही विषय नसतो. ज्याच बैल पळतो त्याच उत्तर मिळून जात, त्यांना उत्तर मिळून जाते. आता मोठमोठे मैदानाला आता हिंद केसरीचं मैदान आले, 6ष्टम हिंद केसरी आपला,
अजून एकदा काय नियोजन, मोठं नियोजन असेल का त्या मैदानात? अपेक्षा एवढीच आहे की बैल पेडगावच्या मागच्या वर्षी आदत मध्ये आपण 2 नंबर केलाच होता. तर ह्या वर्षी गुलालात राहावं एवढीच अपेक्षा. 1 नंबरची अपेक्षा तर नाही पकडत हा. आपण. तर गुलाल भेटला तरी बस आपलं, कारण की हिंद केसरी गुलाल भेटणं महत्वाचं असतं. आणि कॉकटेल साठी 2 नंबर लकीच आहे म्हणायला लागेल. कारण का म्हणजे भरपूर जे टॉपचे मैदान झालं तिथं 2-2 नंबर बैलांनी केलेला आहे. 1 नंबर अजून आपल्याला सापडला नाही म्हणजे. आणि म्हणजे आजपर्यंत जेवढी हिंद केसरी मैदान झालं 1 नंबर आपल्याला नाहीच सापडलेला. तर भविष्यात 1 नंबर होणार. ते लवकरच 1 नंबर सापडेल ही शुभेच्छा देतो. आणि आपला सम्राट पण पळतोय सध्या, त्याबद्दल काय सांगताल? सम्राट आहे चांगला पळ त्याचा. म्हणजे की आता आदतची मैदान आता जास्त पडतात ना. हा, आदतची जास्त आहेत. हा, त्यामुळे हा एक प्रश्न आहे, का आदतचे जास्त मैदान, ओपनचे मैदान कमी झालेत आणि आदतचे मैदान जास्त झालेत? हा सगळा पैशांचा खेळामुळे आदतचे मैदान जास्त होतात का? ओपनला मोठे बैल मोजकी आली की बाकीच्या गाड्या जुळत नाही. हा. त्याच्यामुळे आदतला काय होतं, आदतला बैल वासर कमी जास्त पळाली तर लोक तिथं चान्स मारायला घेतात किंवा. आणि आदतला बक्षीस बी चांगली आहेत ना. हा, चांगली आणि आहे. गाड्या चांगल्या जुळतात. मग आयोजकांना बी सोपं जातं किंवा बक्षीचं नियोजन करायला, किंवा म्हणजे गाडी जास्त जुळल्या तर म्हणजे हुरूप पण येतं आयोजकांना. कारण की बक्षीस जरी 2 लाख ठेवलं आणि गाडीची गट 20 आणि 30 गट झाल्यावर काय करणार ना. त्यापेक्षा मग बक्षीस लाख रुपये ठेवलं तरी गाड्या भरपूर जुळतात आदतला. आता काय सांगताल, आपल्याला पेडगावला सम्राट सुद्धा पळताना दिसेल का? 100% दिसणार. 100%. थोडीशी हिंट द्या की कोणासोबत दिसेल आपल्याला कॉकटेल? कॉकटेल आता काय आले पहिरे मोजके 1-2 बैलांचे पहिरे झालेले आहेत मोठ्या. आणि बाकीचे पहिरे 12 नंतर सगळे हिंट बाहेर पडतील, कारण कुणाचे पहिरे कसे जुळले, कुणाचे पहिरे कसे होतील. पण कॉकटेल चांगल्या बैलात पळताना दिसेल की भविष्यात, म्हणजे गाडी गुलाल तर अशी हिशोबाने पळताना दिसेल. तुमचा बहुमूल्य वेळ दिला आम्हाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.